Hello everyone, today we are going to see Unit 2.3 Teeny Tiny. If you look at here carefully, there is one picture, and in this picture, you will notice there is one house. Then the scene of this picture is at night, and something is here that is what? The supernatural. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही असं इथं काहीतरी ठेवलंय. तुमच्या लक्षात इथे काय आहे? इट्स लाईक अ घोस्ट, त्याला आपण भूत म्हणतो, अशा रिलेटेड आहे. हिअर दिस टीनी टायनी इज नेम ऑफ वन ट्रॅडिशनल स्टोरी. यू कॅन से हिअर इज अ ट्रॅडिशनल इंग्लिश स्टोरी दॅट क्रिएट हॉरर अँड फन ॲट द सेम टाइम. ट्रॅडिशनल म्हणजे काय? तर ती तुम्हाला पारंपरिकरित्या युअर फोर फादर्स और देअर फोर फादर्स टोल्ड दॅट स्टोरी अशी आहे, परंपरेनं चालत आलेली. एकानं दुसऱ्याला सांगितले, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगितले, अशी ही स्टोरी आहे. त्याला आपण तशी इंग्लिशमध्ये आपल्याकडे जशा काही मराठी स्टोरी असतात, अनेक अशा मराठी स्टोरीज असतात की ज्या तुमच्या आईवडिलांनी पण ऐकलेल्या असतात किंवा त्यांच्या आईवडिलांनी पण ऐकलेले असतात अशा, आणि तुम्हाला सुद्धा त्या माहीत असतात. त्याला आपण ट्रॅडिशनल स्टोरीज म्हणतो. तर इथं इंग्लिशमधली ट्रॅडिशनल स्टोरी आहे. द नेम ऑफ द स्टोरी इज टीनी टायनी. द वर्ड टीनी टायनी रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी टू ॲड द फन. आता हे याच्यातली जी गंमत आहे, एक मजा आहे, ती मजा दोन वर्ड्स आहेत. टीनी टायनी हे दोन वर्ड्स आहेत. टीनी टायनी मीन्स व्हेरी स्मॉल. तर हे दोन वर्ड रिपीट झालेत, म्हणजे वारंवार आलेत, पुन्हा पुन्हा आलेत. आणि ते कशासाठी आलेत? तर एक मजा, आणखीन एक फन फॅक्टर तयार करण्यासाठी म्हणून ते आलेले आहेत. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी. हे पूर्णपणे फॅन्टसी आहे. इट्स नॉट रिअल स्टोरी, इट्स नॉट फॅक्ट. हे कधी घडलेलं नाही आहे, पण एक आपण मजा म्हणून त्याचे आनंद घेणार आहोत. वेअर ऑर्डिनरी थिंग्स ऑल्सो ॲपियर मिस्टेरियस. म्हणजे रेग्युलर ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा थोड्याशा आपल्याला अद्भुत वाटतात, मिस्टेरियस वाटतात. स्टोरी ऑफ द ओल्ड विमेन ही एका वृद्ध स्त्रीची स्टोरी आहे. कॉमन इन ट्रॅडिशनल टेल्स ऑफ द मेनी रिजन्स. ही स्टोरी बऱ्याच ठिकाणी बोलली जाते, सांगितली जाते, फक्त इंग्लिशमध्येच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा ती चर्चेली जाते. तर अशी एक व्हेरी नाईस स्टोरी इज देअर, ती आपल्याला बघायची आहे. बिफोर दॅट यू हॅव टू थिंक अबाउट द ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ज मीन्स व्हॉट? दे आर डिस्क्राईब, वी यूज द वर्ड्स टू डिस्क्राईब नाउन. नाउन डिस्क्राईब करण्यासाठी आपण काय करत असतो? ॲडजेक्टिव्ह यूज करत असतो. टीनी टायनी हे सुद्धा काय आहे? टीनी टायनी हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. मग अशी ॲडजेक्टिव्ह आपल्याला तुम्हाला वेगळी माहिती आहेत का? येस, यू ऑल हॅव नोन अबाउट दिस. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ती साईज रिलेटेड असतात, एज रिलेटेड असतात, शेप रिलेटेड असतात, कलर रिलेटेड असतात, ओरिजिन रिलेटेड असतात आणि क्वालिटी रिलेटेड असतात. आता साईज म्हणजे स्मॉल, बिग, टायनी, त्याला आपण साईज म्हणतो. इथे तुम्हाला एक फ्रेजही करून दाखवलं, स्मॉल स्टोन. माइन या अर्थानं साईजमध्ये. एजमध्ये, एज म्हणजे वय, वय जर सांगायचं असेल, अ यंग मॅन म्हणजे एक तरुण पुरुष. अ स्क्वेअर बॉक्स, बॉक्स कसं आहे? तर स्क्वेअरमध्ये आहे. या अर्थानं चौरस आकृती काय आहे? खोका आहे. तसं म्हणायचं असेल तर स्क्वेअर बॉक्स. कलर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ड्रेसच्या बाबतीत सांगत असता, येलो कलर, पिंक ड्रेस, त्या अर्थानं. ओरिजिन म्हणजे तुम्ही कुठून आहात? यू आर इंडियन, सो यू आर इंडियन्स. चायनाची लोक असेल त्यांना चायनीज म्हणावं लागेल, त्या अर्थानं चायनीज राईस. आता आपल्याकडे काही वेगवेगळे मेन्यूज असतात, त्याच्यामध्ये चायनीज राईस आपल्याला माहिती आहे. हे चायनीज म्हणजे काय झालं? ओरिजिन झालं. पण हे ॲडजेक्टिव्हच आहे. ॲडजेक्टिव्ह इज यूज टू डिस्क्राईब नाउन राईस. राईस या नाउनचं डिस्क्राईब करण्यासाठी चायनीज असं वापरलं आहे. आणि क्वालिटी गुड, बॅड, काइंड, वर्स्ट, कनिंग, असे जे वर्ड्स असतात म्हणजे एखाद्याचं गुण दाखवतात, व्यक्तीचा, प्राण्याचा, पक्षाचा. तसं अ वाईज किंग म्हणजे शहाणा या अर्थानं, हे खूप चांगल्या पद्धतीचे निर्णय घेणारा, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? वाईज असं म्हणतो, शहाणपणाने काही निर्णय घेणारा. सो लेट्स सी, दिस इज व्हॉट सम इंट्रोडक्शन इज. तरी थोडी इंट्रोडक्शन आहे तुमच्यासाठी. नाऊ वी आर मुव्हिंग टू द सम
आणखीन एक काही मटेरियल आहेत, मटेरियल म्हणजे प्लास्टिक, गोल्डन, सिल्वर, तर ते सुद्धा आपण नाऊन डिस्क्राईब करण्यासाठी वापरतो. दॅट इज स्टेनलेस स्टील, टीन असं म्हणतो, किंवा प्लास्टिक टॉय. यूज कशा पद्धतीने यूज आहे ते करताना. स्विमिंग टँक, हा ॲडजेक्टिव्ह झाला, जरी ING वाटत असेल तरी ते स्विमिंग टँक म्हणजे स्विमिंग वर्ड ॲडजेक्टिव्ह झाला. देर आर मेनी थिंग्स such type of, so find out such type of different type of adjectives. अशी तुम्हाला ॲडजेक्टिव्स काय सापडतात का बघा, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे ते सापडतील तुम्हाला, तुम्ही अनेक ठिकाणी त्याचा यूज केलेला आहे. नाऊ वी आर गोइंग टू टर्न टू पेज, नेक्स्ट पेज इज देअर. आता आपल्याला थोडंसं नेक्स्ट पेजला जायचं आहे, की या नेक्स्ट पेजला काय आहे, द रिअल स्टोरी इज गिवन टू यू. इथं स्टोरी तुम्हाला दिलेली आहे. what its story says, see here, the teeny tiny means very small, and teeny tiny word is also used here to make fun. एक फन म्हणून, मजा म्हणून वापरलं बघा. टीनी टायनी म्हणजे छोट्यात छोटी या अर्थाने किंवा छोटी गोष्ट. टीनी टायनी मीन्स व्हेरी स्मॉल. नाउ हाऊ दॅट स्टोरी गोज हियर. सो आय एम reading now this story, and we are also going to have its meaning in Marathi at a time, same time. Once upon a time, we all know that once upon a time means what? कोण एकेकाळी. There was, तिथं कोण होती? There was a teeny tiny woman. See there how the woman is described here. How was that woman? She was teeny tiny. छोटीशी स्त्री. आता तशी काही स्त्री म्हटलं तर आपण वयानुसार तिला काही छोटं म्हणू शकत नाही, पण इथे एक फन, मजा म्हणून म्हटलेलं आहे. अ टीनी टायनी विमेन, छोटीशी. आता छोटीशी बावली म्हटलं तर ठीक आहे, पण इथं टीनी टायनी विमेन म्हटलंय बघा. टीनी टायनी स्त्री हू लिव्ड इन अ टीनी टायनी हाऊस. ती लिव्ड म्हणजे राहते. कुठं राहिली ती, कुठं राहत होती? अ टीनी टायनी लिव्ड इन अ टीनी टायनी हाऊस. छोट्याशाच घरात राहत होती. इन अ टीनी टायनी विलेज, आणि त्याचं गाव पण कसं होतं, तेही very small village. Now one day this teeny tiny woman tied her teeny tiny scarf. तुम्हाला स्कार्फ म्हणजे माहिती ना? स्कार्फ means what? Yes, scarf means what? Now here the teeny tiny is there, women. That teeny tiny woman, she tied a scarf. It is a red color what cloth is there, it is called a teeny tiny scarf. म्हणजे आपण ते गुंडाळून घेतो ना डोक्याला, त्याला आपण स्कार्फ म्हणतो. सो शी यूज हिअर टीनी टायनी स्कार्फ. म्हणजे तिचा स्कार्फ पण कसा आहे, टीनी टायनी स्कार्फ आहे, मीन्स व्हेरी स्मॉल स्कार्फ. शी टाईड हर, बांधून घेतलं तिनं, अँड वेंट आउट, आणि कुठे निघाली, टू हर टीनी टायनी हाऊस टू टेक अ टीनी टायनी वॉक. एक छोटंसं थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी, थोडं अंतर चालण्यासाठी म्हणून ती तिकडं गेली, चालायला लागली. थोडं बघा. अँड वेन धिस टीनी टायनी विमेन हॅड गॉन अ टीनी टायनी वे. ही विमेन, जी छोटीशी विमेन आहे, ही विमेन कुठं चालले, अगदी छोट्याशा रस्त्यातून चालले. शी केम टू अ टीनी टायनी गेट. एका छोट्या गेटच्या इथं आले. सो द टीनी टायनी विमेन ओपन द टीनी टायनी गेट, आणि ते टीनी टायनी गेट तिनं उघडलं. कसं होतं ते गेट सुद्धा, छोटंसं गेट होतं. छोट्याशा या स्त्रीनं छोटंसं गेट उघडलं. अँड वेंट इन टू द, आणि ती कशात गेली, अँड शी वेंट इन टू द टीनी टायनी चर्चयार्ड. ती चर्चयार्डमध्ये गेली. चर्चयार्ड मीन्स व्हॉट, हिअर इज गिवन. चर्चयार्ड मीन्स व्हॉट, अन एनक्लोज्ड एरिया अराउंड चर्च वेअर पीपल आर बरीड. म्हणजे जिथं एक चर्च असतं, चर्च मीन्स जिथं प्रेयर करतात, जे ख्रिश्चन लोक असतात ते प्रेयर करतात, प्रार्थना करतात. आणि त्या चर्चच्या आजूबाजूला जो एरिया होता तो असा इन्क्लोज होता, बंदिस्त केलेला असतो एरिया. आणि जिथं काय करतात, त्या धर्माची लोक मेल्यानंतर तिथं त्यांना बरीड केलं जातं, म्हणजे दफन केलं जातं, पुरलं जातं. ओके, गुड.